नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण बऱ्याचशा क्रिटिकल प्रॉब्लेममधून जात आहोत आणि त्याच्यातूनही वेगवेगळे मार्ग काढून आपण आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. काही ठिकाणी तुमचा टाइमपास होताना मला दिसतोय. तसं न करता ज्या टॉपिकला आपण जास्त वेळ देतो त्या टॉपिकला तुम्ही महत्त्व देणं गरजेचं आहे. मी आता 2 सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये 2 टॉपिक घेतले. फारशी प्रगती मला दिसली नाही. कोणी क्रेप सायकल काढताना वेगळ्या टेक्निकचा वापर केला, अनएरोबिक रेस्पिरेशनसाठी वेगळा वापर केला. परंतु लक्षात घ्या, अनेक प्रॉब्लेम जसे तुम्हाला आहेत तसे आम्हालाही व्हिडिओ काढताना, अरेंजमेंट करताना नेटचा येऊ शकतो, लाईटचा येऊ शकतो, अन्य काही प्रॉब्लेम येतात. आणि म्हणून जे व्हिडिओ आपल्याला आत्तापर्यंत पाठवलेले आहेत ते व्हिडिओज आपण त्या टॉपिकवरचे परत पाहून पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एक सूचना आपल्या सगळ्यांना दिली होती मी मागे की आपले सगळ्यांचे ईमेल आय डी जर असतील तर बरं होईल. आणि गुगल अकाउंट जेव्हा आपण हँडल करतो त्यावेळेस या ईमेल आय डीचा उपयोग होतो. गायकवाड काजल, नेवेलकर गौरी, पाटील प्रियांका आणि साळुंकी असे 4 विद्यार्थी आजही आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकत नाही आहेत. आत्ता तुम्हाला नवीन एक फॉर्म, गुगल फॉर्म पाठवलेला आहे, तो तुम्ही भरून पाठवायचा आहे. आणि त्यामागचा उद्देश एकच आहे की आपण झालेल्या टॉपिकवर परीक्षा घेऊन ताबडतोब त्याचा निकाल तुम्हाला मिळू शकतो. गुगल फॉर्मवर तुम्हाला पेपर एकाच वेळेस उपलब्ध होईल, ठराविक टायमिंग त्यामध्ये मिळेल. तुम्हाला कुठेही उत्तरं शेअर करता येणार नाही. आणि जरी समजा केली तरी तुम्ही ते शोधूनच लिहिणार आहात. आणि म्हणून अत्यंत महत्त्वाची सूचना पुन्हा एकदा, आपण सर्वांनी तो फॉर्म भरताना खरी माहिती भरायची आणि तो फॉर्म सगळी माहिती भरल्यानंतर सबमिट करायचा आहे. तो आमच्याकडे आल्यानंतर तुम्ही विशिष्ट एका लिंकला कनेक्ट होता आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला मग पुढचा अभ्यास देणं आम्हाला सोयीस्कर होतं. तर मागच्या वेळेस आपण एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशन याबद्दल माहिती पाहिली. तर एरोबिक आणि एनएरोबिक मध्ये 2 महत्त्वाचे फरकाचे मुद्दे आहेत. एरोबिक रेस्पिरेशन मीन्स in presence of oxygen, cell or the organism perform the respiration. Certain microorganisms and certain well-developed organs also perform sometime anaerobic respiration. त्यामध्ये काही सीड्स, द प्लांट सीड्स मध्ये सुद्धा अनएरोबिक रेस्पिरेशन होत असतं. त्याचबरोबर our muscle cell also perform anaerobic respiration. And due to this, less amount of energy is produced when we take the exercise. मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं पण होतं, एक कारणे त्यामध्ये हे विचारलं जाऊ शकतं, why we feel tired when we take the exercise. In this, at this stage, our muscle cell perform anaerobic respiration. That means in absence of oxygen, these cells perform anaerobic respiration, and due to that, you know that anaerobic respiration means less amount of energy is produced. ग्लायकोलिसिस दोन्हीकडे आहे आणि म्हणून आपल्याला अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये लेस अमाउंट ऑफ एनर्जी होते. व्हेन वी परफॉर्म द एक्सरसाइज, आवर मसल सेल in our muscle cell occurs the anaerobic respiration, and due to that
less amount of energy is produced and lactic acid is formed. Important thing is that lactic acid is formed, and due to that this stage we feel tired. Certain examples I also told you that at that time. Now in anaerobic respiration, it occurs in case of glucose. ग्लुकोजच्या 3 स्टेप्स आहेत, त्या मी तुम्हाला पाठवतोय. तिन्ही स्टेपमध्ये ग्लुकोज कन्वर्ट इनटू पायरुविक ॲसिड. बट इन केस ऑफ वन सायकल 3 ब्रँचेस निघतात. ग्लुकोज, ग्लायकोलिसिस, पायरुविक ॲसिड. एक पायरुविक ॲसिड मध्ये फर्मेंटेशन प्रोसेस होते. फर्मेंटेशन, what is fermentation? Glucose is incompletely oxidized. In anaerobic respiration, glucose incompletely oxidized. म्हणून महत्त्वाचे 2 मुद्दे एरोबिक आणि अनएरोबिक मध्ये आपल्याला सांगितलेले आहेत. प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, अब्सेन्स ऑफ. ग्लुकोज एरोबिक रेस्पिरेशन मध्ये कम्प्लिटली ऑक्सिडाइज and more amount of energy is produced. In anaerobic respiration, glucose incompletely oxidized and less amount of energy is produced. हे 2 महत्त्वाचे मुद्दे एरोबिक आणि अनएरोबिक. एरोबिक मध्ये क्रेब्स सायकल आहे, अनएरोबिक मध्ये क्रेब्स सायकल नाहीये. ग्लुकोज पासूनच तिकडे 3 वेगवेगळे न्यूट्रिएंट्स आहेत. लिपिड्स, then carbohydrates and proteins. आणि अनएरोबिक मध्ये ग्लुकोज पासूनच 3 ब्रँचेस आहेत, लक्षात घ्या. एक आहे ग्लुकोज पासून ग्लायकोलिसिस, देन पायरुविक ॲसिड, फर्मेंटेशन and vinegar is produced. Second one, glucose, pyruvic acid, fermentation, alcohol and yeast. एक सायकल पूर्ण झालं. थर्ड सायकल ग्लुकोज, देन pyruvic acid, fermentation, lactic acid, and then मसल सेल, जे मी तुम्हाला आत्ता उदाहरण दिलं होतं. अशा पद्धतीने अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये, लक्षात घ्या, अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोजलाच 3 ब्रँचेस आहेत. एक पायरुविक ॲसिड, फर्मेंटेशन, अल्कोहोल, देन ईस्ट. इकडे पायरुविक ॲसिड, फर्मेंटेशन, देन लॅक्टिक ॲसिड, मसल सेल. आणि मधला जो ब्रँच आहे जो ग्लायकोलिसिसशी कनेक्टेड आहे. ग्लायकोलिसिस, in this process glycolysis also takes place in case of glucose, but less amount of energy and certain inorganic acids are formed and this process is called as fermentation. अशा प्रकारे आपलं अनएरोबिक सायकल पूर्ण होतं. क्रेब सायकल आणि अनएरोबिक सायकल मध्ये हा फरक आहे. तुम्ही तो नीट लक्षात घेतला तर तुम्हाला त्याचा अंदाज येईल. त्यानंतर पुढचं आहे, यू नो दॅट दीज आर द न्यूट्रिएंट्स दॅट फाउंड इन आवर सेल्स. सेलमध्ये न्यूट्रिएंट्स आपल्याला असतात आणि ते आपल्याला मोठ्या प्रमाणात एनर्जी देत असतात. कार्बोहायड्रेट्स इज अ रिच सोर्स ऑफ एनर्जी. नाव रेस्पिरेशन आपण कंप्लीट केलेलं आहे. नाव another topics that we are going to study, that proteins is the other than carbohydrates. आता आपण जो कार्बोहायड्रेट लेवलला अनएरोबिक आणि एरोबिक रेस्पिरेशन पाहिलं,
Now in case of protein, 1 gram protein can give us 4 kilocalories energy. And you know that when protein absorbs, when protein digests in our body, they first convert into amino acids. You know that when digestion process occurs in our body, at that time certain digestive juice convert protein into amino acids, and then these amino acids transfer through the blood into the each cell of our body. These amino acids utilize for different purpose. In your book, these amino acids, how the amino acid is utilized in our body. Amino acid, which is synthesized from proteins. When proteins digest in our body, they convert first into amino acids, and these amino acids then transfer to all cells through the blood. These amino acids utilize for different purpose, and that purpose is given to you. Amino acids used to skin melanin as well as creatine. Skin melanin, from this melanin our skin color is developed in our cells. Then amino acid is used in bone cells. So you know that connective tissues in bone, these amino acid is used. You know, cell membrane in our cell, you know that these nutrients which require for the cell, which enter through the cell membrane, which is made up of from the amino acids. And these amino acids, this cell membrane is also called as the selectively permeable membrane. That is not important. You know that selectively permeable means this membrane select the require materials, select, and they enter in the cell. That is why cell membrane is also made from amino acid. Then pancreas, islets of Langerhans. The pancreas, islets of Langerhans, these pancreas are present, and these pancreas secrete the important insulin as well as trypsin. Insulin is used to minimize, to control the sugar in the blood. Such important insulin is secreted in pancreas, and these pancreas are made up of from amino acids. You know that amino acids are very important nutrients which require. It is not only supply the energy but also use in different purpose. That is why this cycle is also important. I will send you this cycle as well as anaerobic respiration cycle. We will have to do these two things up to tomorrow. उद्यापर्यंत हे दोन्ही सायकल तुम्ही अभ्यास करून लिहून मला पाठवायचे. anaerobic respiration as well as amino acids. Then pituitary glands. These glands also secrete the certain juice, digestive juice. Then muscle cell, which acts the flexibles, oils, which is prepared from these amino acid. Then blood hemoglobin. You know that antibodies. These antibodies are required to kill the pathogen that enter in our body. Nowadays, today, आपण सगळे ऐकत आहात antibodies create against the virus, coronavirus, which is enter in our body. These antibodies prepared from amino acids.
antibodies, that pathogen, different types of pathogen when enter in our body, these antibodies kill that pathogens. These also prepared from amino acids. That means certain important things also create from amino acids. Now last thing is lipids, fats. These fats also, when digest, they convert into fatty acids, and these fatty acids also used in the different purpose in our body. These are the nutrients which supply the energy to our body, that we discuss in this topic. Next topic that we will see, like process, cell division, meiosis and mitosis. What is meiosis and mitosis? That we will discuss in the next videos, and that video I will send tomorrow, day after tomorrow. Today we will discuss on this topic only, that is anaerobic respiration cycle, and these nutrients, protein and fats, how they are provide energy to us and how they are utilized in our body. Have a nice day. पुन्हा एकदा सर्वांना सूचना आहे, जे गुगल फॉर्मचे फॉर्म आपल्याला पाठवलेले आहेत ते तुम्ही फक्त भरायचे 10वी वाल्यांनी, आणि ते भरून झाल्यानंतर सबमिट करायचे. अतिशय सोपी प्रोसिजर आहे. when you do this admission form, not it is admission form, but it is a one type of connectivity. When you fill this form, then you will connect with us. That is important. Okay, have a nice day.